बघायला गेला तर इथं मी कर्नाटकमध्ये रणबेळगली मुधोळ तालुक्यामध्ये आलेलो आणि इथं एक रೈತ मित्रांना मी एक प्रोडक्ट दिलं पामोसा कंपनीचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट सगळं दिलं. हा ऊसासाठी तेच ऊस वापरलं त्यांनी आणि त्याच्याबद्दल काय चांगलं त्याचं त्यांना बेनिफिट आलं आहे ते विचारण्यासाठी आलो आहे आणि त्यांच्याशी मी संवाद साधतो. नमस्कार रे. आपका नाम सर? सैयद मेरा साहब शेरगाव. कौन से हो सर? ये रणबेळगली। रणबेळगली. अच्छा अच्छा, ये गन्ना आपका ही है? हाँ हमारा इतना जबरदस्त गन्ना है सर, इसे क्या यूज किया है आपने? पामोसा कंपनी का? कंपनी का। हाँ, क्या ड्रिंचिंग किया है? हाँ ड्रिचिंग किया है जी, स्प्रे भी करें जी ऊपर। कितने बार ड्रिंच हुआ? एक 4 बार ड्रिचिंग हुआ जी। हाँ, स्प्रे भी 4 बार हुआ जी। मेगासोल सॉइल पावर का ड्रिंचिंग 4 बार हुआ हाँ जी। और क्रॉपिंग एग्रीगेन अस्त्र का स्प्रे हाँ जी। 4 बार हुआ हाँ है। वो भी 4 बार। अच्छा अच्छा, ये कितने दिन का है सर? ये 10 महीना स्टार्टिंग है जी तभी। अभी 10 महीना शुरू हुआ, हाँ, 9 10 महीना महीना खत्म होके तो 10वां महीना हाँ, चालू 10 हुआ है। महीना चालू हुआ। अच्छा अच्छा, ये इतना भारी आया है, तुमना कैसा लगता है? हमारा यो बाहर की गोबरी किस भी हाँ। पावर्स कंपनी का क्या है, ये अच्छा लगा है जी। अच्छा लगा है। अच्छा। पिछले बार उसमें क्या क्या लगाए थे? तो पिछले बार इसमें ये यही गन्ने को? हाँ ये करना है, तीसरा जो ऐसे था हाँ, उसकी भी ये अच्छा पिका है जी। अच्छा पिका है। हाँ अच्छा पिका। आपको आराम लगता है क्या? अच्छा लगता है क्या? अच्छा लगता है जी। अच्छा अच्छा अच्छा, ओके. देखो मित्रांनो, हे पण मोजून दाखवतो तुम्हाला मी. बघायला गेला तर किती कांड्या झालेल्या आहेत हे तुम्हाला मोजून दाखवतो. बघायला थोडंसं पुढे या सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 34 35 पर्यंत कांड्या तयार आहेत आता ऑलरेडी. 9 महिने संपूर्ण आता 10व्या महिन्यामध्ये चालू आहे. एक ऊस तुम्ही काढून तुम्ही हे पण केलता ना, वजन केलता तुम्ही? हाँ वजन कराए। कितना हुआ था जी वो? 3 केजी 3.5 केजी हुआ था। हाँ, 3 kg 360 ग्राम क्या तो 360 हुआ था ग्राम वो. हुआ था जी। अच्छा अच्छा अच्छा, ये जबरदस्त आया है. ऐसे आपको बाकी का खेती वाले को आप क्या बता सकते हैं? ये अच्छा होता है जो कंपनी का हमारा हाँ। दवा रिजल्ट अच्छा आया है जी। हाँ, वो दवाई से क्या है, बाहर गोबरी किसी भी ये हाँ। दवा क्या है मस्त का है जी। फर्टिलाइजर से भी ये अच्छा लग रहा है अभी? अच्छा लग रहा है जी। अच्छा अच्छा, आपका जमीन कैसा लग रहा है अभी? जमीन भी नरम हुआ है जी। पूरा नरम हुआ अच्छा है? पानी भी थोड़ा कम लगता है जी। पानी कम का हाँ। कम पानी में हाँ, और कम कम पानी में। खर्चा में तुम ना हाँ, कम इतना भारी खर्चा रिजल्ट आया है? हाँ रिजल्ट अच्छा है। अच्छा अच्छा, आपको कौन बताया जी? ये हमारे सिद्धू सर कर बोल के बताएंगे। ಸಿದ್ದು ಹೊಸೂರು ಸರ್. ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ನಮಸ್ಕಾರ. ನೀವು ಇದು ಯಾವಾಗಿಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇದ ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಿವ್ರಿ ಇವ್ರಿಗೆ. ಹ್ಞೂ ರೀ. ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡಕೈತಿ ಒಂದ್ 2.5 ವರ್ಷ ಆತ್ರಿ. 2.5 ವರ್ಷ ಆತ್ರಿ. ಪಾಮೋಸ ಕಂಪನಿದ ಏನೈತ್ರಲ್ಲ ಡ್ರಿಂಚಿಂಗ್ ಬತ್ರಿ, ಆನಂತರ ಸ್ಪ್ರೇ ಬತ್ತು ಎಲ್ಲ ನಾವೀಗ 2.5 ವರ್ಷ ಆತ್ ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದ್ರಿ. ಹಾಂ ರೀ. ನಮ್ ದೋಸ್ತ ಇವ್ರ ಸೈಯದ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಹೇಳ್ರಿ ಹಿಂಗ್ ನಾ ಮಾಡಾಕತ್ತದು ನೀನು ಮಾಡೋದು ಚಲೋ ಐತಿ, ಭೂಮಿ ಕೇಡಾಗಂಗಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರ ಯೂಸ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮನುಷ್ಯರಿಗೂ ಇಫೆಕ್ಟ್ ಐತಿ, ಆಹಾರ ಸೇವನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆರೋಗ್ಯ ಕೆಡ್ತೈತಿ, ಹಿಂಗಾಗೈತಿ ರೀ ಹೇಳೋಣ. ಆಯ್ತು ಮಾವ ನಾನು ಮಾಡ್ತಂತೆ ಮೊದಲು ಸ್ಯಾಂಪಲ್ ತೊಗೊಂಡ್ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರು ಒಂದ್ ಪಾಕೆಟ್ ರೀ. ಅದವ್ರಿಗೆ ರಿಸಲ್ಟ್ ಚಲೋ ಅನಿಸ್ತ್ರಿ, ಹಂಗಾಗಿ ಮುಂದೆ ಅವ್ರು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಕತ್ತಾರೆ. ಏನು अड्डी ಇಲ್ಲ ರೀ. यांनी सांगायचं मेन म्हणजे आता असं आहे की आता ह्यांनी फर्टिलायझर केल्यामुळं मानवाच्या शरीरावर पण त्रास व्हायला लागले. त्यामुळे मी मित्रांना पण दाखवलं. 2.5 वर्ष झालं तर ह्यांनी वापरायला दाखवल्यावर त्यांनी पण पहिला स्टार्टिंगला सॅम्पल म्हणून घेतले, नंतर मग चांगलं वाटल्यानंतर बाकी सगळ्या शेतीला पण वापरायला लागले. त्यामुळं तुम्ही आतापर्यंत जो आपने बताया ना उसका वास्ते मैं थैंक यू बोलता हूँ. थैंक यू, धन्यवाद धन्यवाद सर. जबरदस्त रिजल्ट. ಇವು ಮರಿ ಎಲ್ಲಾರ ಸರ್ ಇನ್ನು ದಮ್ಮ ಉದ್ದ ಅದು ತೀರ್ ನೀವು ಅವು ಬರೀ 10 ಗಣಿಕೆ ಆಗ್ಲಿ ಕಬ್ಬು ಕಡಿಯಾಕ ಬರೋಟಿಗೆ ಒಟ್ಟು ಭಾಳ ವಜನ್ ಬರ್ತದೆ ಸರ್. ನೀರ ರೀ ಇದ್ರೊಳಗಿನ 2 ಕಬ್ಬು ಕುಡಿಸಿದ್ ಒಂದ ಕಬ್ಬು ಹಾಕಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ವಜನ್ ಇರ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. ನೀವು ದೌಡ್ ಕಡಿಬೇಕು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕಡಿಯಾವ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅಲ್ಲ ಒಂದು ತಿಂಗಳು ಮತ್ತು ಭೂಮಿ ಆಡ್ತಾವ ಅಟ್ರ ಭೂಮಿ ಪೂರ್ತಿ ಆರೋ ಮಟ ಈ ಕಡೆ ಇನ್ನ ತಿಂಗಳು ಕಬ್ಬ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಎಷ್ಟು ಮಿನಿಟ್ ಅದ್ರಿ? ಒಂದು 4 ಮಿನಿಟ್ ಸಾಕು.